नागपूर जिल्हा परिषदच्या वतीने आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने नवसखी उद्योगिनी योजना आज नागपूर जिल्ह्यामध्ये सुरू होते आहे। या योजनेच्या उद्घाटनाकरता उपस्थित राज्याचे मंत्री आशिष जयस्वालजी, खासदार श्यामकुमार बर्वेजी, आपले आमदार चरणसिंग ठाकूरजी, टेकचंद सावरकरजी, आपले जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनीजी, कमल किशोर कुटारेजी, विपुल जाधवजी, मनोहर कुंभारेजी, सुधाकरराव कोडेजी, उज्ज्वलाताई बुडारे, सुषमाताई राऊत, प्रीतीताई मानमोडे, सचिनजी घोडमारे, ब्रह्माजी काळे, नरेंद्रजी धनोले, सतीशजी रेवतकर, राजेंद्रजी चरडे, आशिषजी फुटाणे, लतेश्वरीताई काळे, वसुलीताई चड्डा, नेहाताई राऊत, आरतीताई चिकटे, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आत्ताच आपल्या जिल्हा परिषदेच्या सीओनी आपल्याकरता नागपूर जिल्हा परिषदमध्ये आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 1600 महिला बचत गटाकरता 1 लाख रुपये फिरतं भांडवल देऊन आणि आता विपुल जाधव यांनी जे आपले PDDRD आहे यांनी आपल्याला एक शपथ दिली आहे। या शपथेवर आपल्या 1600 महिला बचत गटांना 1 CRP ला 1 महिला बचत गट आणि प्रत्येक वर्षी 1 महिला बचत गट, ते पुढच्या 5 वर्षात एका CRP कडे 5 महिला बचत गट, ज्यांना 1 लाख रुपये फिरतं भांडवल मिळणार आहे। आणि हे फिरतं भांडवल आपल्याला आता जिल्हा परिषद सीओनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी गृह उद्योग तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग तयार करणे, त्याचं एक वर्षाचं या बचत गटांचं एक संमेलन घेणे, म्हणजे या बचत गटांनी काय काय त्या ठिकाणी उद्योग सुरू केला त्याचं प्रेझेंटेशन घेणे, या सर्व बाबींची एक चांगली योजना तयार केली। अमरावतीमध्ये मेळघाटमध्ये यापूर्वी अशी योजना झाली, मी अमरावतीचा पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी योजना केली, ती अत्यंत सक्सेसफुल झाली। तिथल्या CRPनी एक बचत गटाला सांभाळलं आणि एक बचत गटा माध्यमातून त्यांच्याकडनं रोजगार निर्मितीचे, व्यवसाय वृद्धीचे कार्यक्रम, आज मेळघाटली वस्तू, आदिवासी भागातल्या मेळघाटमधील वस्तू ह्या इंटरनॅशनल लेवलला एक्सपोर्ट होते। आमच्या मेळघाटातल्या काम करणाऱ्या आदिवासी बहिणी जे त्या ठिकाणी वास्तू तयार करतात, जे उद्योगातून त्या ठिकाणी छोटे छोटे व्यवसाय टाकले आहेत, म्हणजे काही तर युरोपमध्ये जातात, काही विदेशामध्ये जातात, त्या वस्तू त्यांनी मोठा एक उद्योग तयार केला, त्याला आम्ही फिरतं भांडवल दिलं। याच पद्धतीने नागपूर जिल्ह्यातील आमच्या 1600 बचत गटाच्या एका बचत गटात 10 महिला, 16,000 महिलांना आज आपण रोजगार निर्मिती करतोय। 16,000 महिलांना आज, आणि 5 वर्षामध्ये 80,000 महिलांना आपल्या बचत गटाच्या महिलांना रोजगार निर्मिती करण्यासाठी फिरतं भांडवल देतोय। याच्यातनं व्याज आहे, उत्कृष्ट 1 लाख रुपये खर्च करून जर व्यवस्थित सांभाळला, व्यवस्थित उद्योग निर्माण केला तर कुठलेही पैसे परत द्यायची गरज नाही। हे बँकेचं कर्ज नाही आहे, हे जिल्हा प्रतिष्ठानमधनं, खनिज प्रतिष्ठानमधनं या ठिकाणी जसं आशिष जयस्वालजींनी, श्यामकुमार बर्वेजी आणि माननीय चरण ठाकूरजींनी सांगितलं, हे पैसे आम्ही रस्ते, वीज, पाणी यावर जे खर्च करायचे होते त्याऐवजी आम्ही विचार केला की रोजगार निर्मितीवर खर्च केले पाहिजे। रस्ते, वीज, पाणी आम्ही दुसऱ्या योजनेत करू, रस्ते, वीज, पाणी, पण या योजनेत मात्र महिलांना रोजगार दिला पाहिजे। आशिष जयस्वालचं मी अभिनंदन करतो, त्यांनी या योजनेकरता खूप पाठपुरावा केला, योजना तयार करण्याकरता मदत केली आणि योजना कशी असावी याकरताही त्यांनी प्रचंड मेहनत केली। आमच्या या ठिकाणी खासदार बर्वेजी आहेत, या ठिकाणी चरण ठाकूरजी आहेत,
आपल्या CRPना त्या ठिकाणी मजबूत केलं पाहिजे. CRPच्या पाठीशी सरकारनं उभं झालं पाहिजे. आणि याकरता मला आपल्या या ठिकाणी उज्ज्वलाताई बोडारे आणि सुषमाताई राऊतचं मी अभिनंदन करतो. त्या दोघींनी म्हणजे या योजनेचा जी सुरुवात झाली ते आशिष जयस्वालजी आपण मायनिंग प्रतिष्ठानमध्ये विषय मांडला. महामुनी आमचे जिल्हा परिषदचे CO यांचं मी प्रचंड टाळ्यावाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. यांनी योजना तयार केली. महामुनींनी महाराष्ट्रातले सर्वात उत्कृष्ट CO म्हणून या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या या जिल्ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने विकासाला पुढे नेण्याचं काम केलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय नितीन गडकरीजी यांनी दिलेल्या प्रत्येक प्रोजेक्टला महामुनींनी आपल्या जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून या जिल्ह्याला महाराष्ट्रातनं प्रथम आणण्याचं काम करण्याचा योजना महामुनी यांनी तयार केली. आणि मला अभिमान आहे की पहिल्या 100 दिवसाच्या सरकारच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार 100 दिवसाचा कार्यक्रम दिला. जिल्हा परिषदला वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून कसं पुढे न्यायचं. मग माननीय मुख्यमंत्र्यांनी 150 दिवस कार्यक्रम दिला. या दोनही 100 दिवसात 150 दिवसामध्ये दोनही योजनांमध्ये दोनही कार्यक्रमामध्ये नागपूर जिल्हा परिषदनी या ठिकाणी प्रथम क्रमांक आणला. याबद्दल महामुनीचं आपल्या COचं मी मनापासून त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. मला विश्वास आहे आज जी योजना आपण चालू करतो आहे ही योजना महाराष्ट्रातली पहिली योजना आहे. महाराष्ट्राच्या DRDAनी केलेली पहिली योजना आहे. महाराष्ट्रातल्या CRP करता झालेली पहिली योजना आहे. आणि त्यामुळं CRPचं सुद्धा मी अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, या ठिकाणी CRPला आता या योजना मॉनिटर करण्याकरता शेवटी बचत गटाला 1 लाख जातील. त्याचं मॉनिटरिंग करावं लागेल, त्याचं नीट त्यांची व्यवस्थापन करावं लागेल. तर मी महामुनीला सूचना दिली आहे की CRPला व्यवस्थापन करण्याकरता काहीतरी अनुदान दिलं पाहिजे. तर CRPच्या अनुदानाची योजना सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहे, जेणेकरून या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सेस फंड असेल किंवा मायनिंग फंड असेल, आता 16 कोटी दिले आहेत. मी या कामाकरता माननीय देवेंद्रजी, नितीनजी, एक माननीय आशिषजी, बर्वेजी आणि चरण ठाकूरजी बाकी आमदार या सर्वांनी या योजनेला 20 कोटी रुपये आपण ठेवले आहे. आता 16 कोटी दिले आहेत. पुन्हा आता मी आज विचार केला, आमचे सर्व आमदार मोदयांनी, माननीय आशिष जयस्वालजींनी, खासदारांनी सर्वांनी सूचना दिली की आपण याच्या ठिकाणी अजून योजना वाढवली पाहिजे. तर आमच्या गोतमारेताई असतील, आमच्या अध्यक्ष असतील या ठिकाणी सुषमाताई, आता आपण या योजनेला मॉनिटर करण्याकरता एक मोबाईल आपल्या CRPला या ठिकाणी देण्याची योजना, एक मोबाईल, चांगला मोबाईल, उत्कृष्ट आणि सोबत काही अनुदान आपल्या CRPना, म्हणजे अनुदानही राहील आणि एक मोबाईलही राहील. जो मोबाईल फक्त बचत गटाच्या CRPचं काम राहील की बचत गटाच्या योजनेला मॉनिटर करणे, या योजनेचा प्रचार प्रसार करणे, या योजनेचं रोजचं मॉनिटर करणे, याकरता मोबाईलची योजना आणि सोबत अनुदानाची योजना, या दोन्ही योजना करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आपण आता एक साधारणतः 10,000 रुपये मोबाईलचा खर्च आणि आपलं अनुदान असा विचार करून माझी सूचना COला आहे. 10,000 रुपये आपल्या दोन्ही योजना करतात, एक महिला बचत गटाचा करता एक मोबाईल आणि त्यांना अनुदान, अशी योजना तयार करा आणि पुन्हा जिल्हा गव्हर्नमेंटला म्हणजे DPCकडे याच्याकडे पाठवा. मायनिंग फंडमध्ये पुन्हा आपण 2 कोटी रुपये आज देऊ आणि त्याच्यामध्ये खास करून आपल्या CRPचं अनुदान आणि CRPचा मोबाईलचा खर्च हा त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून या ठिकाणी जे आशिष जयस्वालजींनी म्हटलं आहे की आपल्या
CRPची योजना CRPने मॉनिटर केली पाहिजे. एक गोष्ट मात्र खरी आहे, जे महामुनी बोलले, विपुल जाधव बोलले, चरणसिंग ठाकूर बोलले, श्यामकुमार बर्वे बोलले आणि आशिष जयस्वालजींनी पुढाकार घेतला. कुठलाही फंड 1 लाख रुपये हा आपल्या व्यक्तिगत खर्चाकरता वापरला तर मग त्याच्याकरता शास्ती होईल, म्हणजे उगीच त्याच्यावर कारवाई होईल. 1 लाख जे वापरायचे आहे ते फिरतं भांडवल जरी असेल तरी ज्या योजनेकरता पैसा दिला त्या योजनेवर खर्च करावा लागेल आणि 1 वर्षांनी तुम्हाला त्या 1 लाख रुपयाचं काय केलं याचं मूल्यमापन करावं लागेल. नाहीतर पैसे दिले ते बचत गटाने जुनं कर्ज भरून टाकलं. जुनं कर्ज भरण्याकरता हे पैसे नाही आहे. बचत गटाचा निवडीची प्रक्रिया आहे. कोणत्या बचत गटाला 1 लाख दिले पाहिजे? एका CRPने 1 बचत गट द्यायचा आहे. पण तो निवडताना मात्र जो कायदा केला आपण 3 वर्ष जुना बचत गट असला पाहिजे. अजून जे जे काही प्रशिक्षण तुम्हाला देतील ते एकदा समजून घ्या. CRPने बचत गट निवडताना कुठल्याही पद्धतीची चूक करू नका. हे पॉलिटिकल योजना नाही आहे, ही राजकीय योजना नाही आहे, ही खैरात नाही आहे. आले पैसे वाटून टाकले, शेवटी गव्हर्नमेंटचा पैसा आहे आणि सरकारी पैसा खर्च करताना लिमिटेशन आहे, बंधन आहे. त्या बंधनाचा वापर करा. नाहीतर तुम्ही जर 1 लाख दिले आणि जुनं कर्ज भरून टाकलं, कोणी आपलं स्वतःचं कर्ज भरून टाकलं, स्वतःच्या परिवारावर खर्च करून टाकले, असं झालं तर त्या ठिकाणी त्या योजनेचेही दुष्परिणाम आहे. योजनेचे परिणाम चांगले आहे पण दुष्परिणामी आहे. त्यामुळं माझी विनंती आहे, दुष्परिणामाला सोबत जाऊ नका. परिणाम करा. आपला जिल्हा उद्योगात पूर्ण करा. आपल्या जिल्ह्याला प्रचंड उद्योगात मजबूत करायचा आहे. आज 1 लाख रुपये भांडवल आहे, 2 लाख होईल, 3 लाख होईल. पुढच्या काळामध्ये या भांडवलाला मोठ्या प्रमाणावर वाढवायचं आहे आणि माझी इच्छा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण विचार करतोय 8,000 महिला बचत गटांना मजबूत करायचा आहे, 80,000 महिलांना मजबूत करायचा आहे. माविमचे बचत गट जे माननीय आशिष जयस्वालजींनी सूचना दिली त्यांना घेऊन प्रत्येक वर्षी 20 कोटी रुपये आम्ही DRDA करता महिला बचत गटाचं अनुदानाकरता ठेवणार आहे. प्रत्येक वर्षी 20 कोटी. मग 20 करोड रुपयाचे रस्ते, पाणी, वीज आम्ही न करता 8,000 बचत गटांना हे पैसे देणार आहे. तर याचा विचार करा की आम्ही सर्वांनी विचार केला, आम्ही रस्ते बांधले नाही, पाण्याच्या योजना बाजूला केल्या, पण बचत गटांना आम्ही देतोय पैसे. हे काही पहिले समजून घेतलं पाहिजे. ही टाळ्या वाजवण्यापुरती योजना नाही आहे. ही योजना तुम्हाला मला या व्यासपीठाला बसून सक्सेस करायची आहे. ही देशातली सक्सेस स्टोरी करायची आहे. आणि जेव्हा याच्या रील बनतील, प्रत्येक बचत गटाने रील बनवायची आणि सोशल मीडियावर टाकायची. 1 लाख रुपये दिल्यावर आमच्या बचत गटाने काय केलं, प्रोत्साहन तयार करायचं आणि आपल्या जिल्ह्याला मजबूत करायचं. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, ज्या दिवशी 80,000 महिला कामाला लागतील 5 वर्षामध्ये, यावर्षी 16,000 बचत गटात 16,000 महिला आणि जेव्हा 5 वर्षामध्ये 80,000 महिला कामात लागतील तेव्हा या जिल्ह्याचं चित्र बदलेल. आणि मी तर म्हणेल, चांगल्या योजना करणाऱ्या बचत गटाचं अनुदान वाढवायचं असेल तर महामुनी प्रत्येक वर्षी या 1600 मधल्या जे अजून त्यांना काही व्यवसायाचा पैसे वाढवून पाहिजे, ज्या उत्कृष्ट अतिउत्कृष्ट महिला बचत गटाने व्यवसाय केला आहे त्यांचं फिरतं भांडवल वाढवून देण्याचं सुद्धा आपण या ठिकाणी योजना तयार करू. ती सुद्धा योजना तयार करू. एखाद्या बचत गटाने 5 लाखाची योजना तयार केली, त्यांना 1 लाख भांडवल दिलं, बिना व्याजाने दिले, वापस घ्यायचे नाही आहे, फिरतं भांडवल आहे. पण एखाद्याने चांगलं केलं, त्याला 2 लाख पाहिजे असेल तर पुढच्या काळामध्ये योजनेचा पैसा वाढवून देऊ.
या ठिकाणी मी एवढंच सांगेल की प्रचंड विचारपूर्वक आम्ही निर्णय घेतला आहे. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठं असा निर्णय झाला नाही, तो निर्णय आपण घेतला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जो विकसित भारताचा संकल्प आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता, महिलांना या ठिकाणी सक्षम करण्याकरता हा प्रकल्प आहे. देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र म्हटला आहे आणि आमचा विश्वास आहे की जोपर्यंत आमच्या महिला बहिणी, आमच्या भगिनी मजबूत होत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्र होत नाही. आणि त्यामुळं तुम्ही सर्वांनी आज इथनं जाताना आई महालक्ष्मी जगदंबेच्या या पावनस्थळावर हा संकल्प करून जा. पुढच्या वर्षी जेव्हा इथे येऊ त्या विश्वासाने येऊ. प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे महामुनीला. 1600 बचत गट, यातल्या या बचत गटाने हे केलं, या बचत गटाने हे केलं, या बचत गटाने हे केलं, याचा जो आपण कार्यक्रम घेणार आहे, कुठल्या बचत गटाने काय केलं, त्यावेळी कॉन्फिडंटली सांगता आलं पाहिजे. इथून घेतलेला संकल्प पूर्ण झाला, ही प्रतिज्ञा आपण पूर्ण केली. आपण चांगल्या पद्धतीने हे काम करा. आणि आज मी 2 कोटी रुपये आमच्या सर्व आमदार खासदारांच्या या शिफारसी वाढवून दिल्या आहेत. उमेदच्या महिला बचत गटांना मी एवढंच सांगतो, उमेदच्या आमच्या CRPना केंद्र सरकारची योजना बंद होणार आहे अशी अफवा काही लोकांनी केली आहे. ना केंद्राचे तुमचं अनुदान बंद होणार आहे, ना राज्याचं अनुदान बंद होणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुठलंच अनुदान बंद होणार नाही. उलट आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या CRPना मजबूत करायचं आहे. जेवढ्या CRP मजबूत होतील तेवढे बचत गट मजबूत होतील, आणि जेवढं बचत गट मजबूत होतील तेवढ्या आमच्या महिलांना रोजगार मिळेल, आणि महिलांना रोजगार मिळाला की जिल्हा मजबूत होईल. आणि म्हणून आपण सर्वांनी आजपासून योजनेचा स्वीकार करा. प्रचंड चांगल्या पद्धतीने निवडी करा. निवडी करताना आपण चांगल्या पद्धतीने निवडी करताना तिथले जे DRDAचे अधिकारी आहेत त्यांनी बचत गटाची निवड जर योग्य केली तरच आपला उद्देश पूर्ण होईल. बचत गटाची निवड चुकली की सारच चुकलं, मग शून्य झालं. येऊन जाऊन कुठं शून्यावर आलो. बचत गटाची निवड करणे हा सर्वात महत्वाचा टास्क आहे. तो टास्क पूर्ण करा आणि 7 दिवसाच्या सर्व बचत गटाची निवड करा. ते आधी आपल्या DRDAच्या माध्यमातून द्या. सर्वांचे 16 कोटी रुपये पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही बचत गटाच्या अकाउंटमध्ये पाठवू. काल 16 कोटी रुपये आम्ही पाठवले, DRDAला आले, यांनी बटन दाबले, तुमच्याकडे येईल. पण आम्ही जेव्हा माझ्याकडे यादी असेल तेव्हा आमचे खासदार आहेत, आमदार आहेत, त्या जेव्हा प्रवासामध्ये राहू तर नक्की आम्ही त्या बचत गटाला भेट देऊ. कुठल्या बचत गटाने काय उद्योग चालू केला त्यांना भेट देऊ आणि या जिल्ह्यातला प्रचंड मजबूत जिल्हा आपण करू. मी आशिष जयस्वालचं अभिनंदन करतो. त्यांनी योजनेचा पाठपुरावा केला. त्यांनी आता मत्स्य व्यवसायाच्या योजनेचा पाठपुरावा केला. त्यांनी आता पशुसंवर्धनच्या योजनेचा पाठपुरावा केला. आमचे खासदार बर्वेजी यांनी पुढाकार घेतला. या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांनी पुढाकार घेतला आणि योग्य निर्णय आम्ही आज घेतला. प्रचंड ताकद लावून हा निर्णय घेतलेला आहे. जेवढी आम्ही इच्छाशक्ती व्यक्त केली आहे तेवढी इच्छाशक्ती तुमची राहू द्या आणि प्रचंड ताकदीने आपण सर्वांनी काम करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.